नमस्कार, मी डॉक्टर सुरुची अग्निहोत्री नाईक. आज एक गोष्ट सांगणार आहे. सहज वाचनात आली म्हणून बरं का. बरेचदा काही काही आपण वाचत असतो आणि वाचता वाचता असं पटकन एखादी गोष्ट क्लिक होते. तशी ही क्लिक झालेली गोष्ट. मला असं वाटत होतं की आपण रामायण वाचलो आणि आपल्याला रामायणातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहे. पण असं नसतं. तुम्हाला माहिती आहे का, लवकुशांचा जन्म हा आश्रमामध्येच का झाला, किंवा त्यावेळेला सीतामाता श्रीरामांपासून दूर का झाल्यात? खरं तर तो कालावधी असा होता की कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत अशा गर्भारशीपणामध्ये आपला पती, आपला प्रेमी, आपला सहचर जवळ असावा असं कुठल्याही स्त्रीला वाटत नसेल का? वाटतच असतं. मग सीतामातेला असं वाटलं नाही का? किंवा अशी वेळ त्यांच्यावर का आली? ह्याचं उत्तर मला पद्मपुराणामध्ये सापडलं बरं. आणि सहज असं चाळायला घेतलं होतं. एक संवाद आहे गोष्टीचा. खरं पाहिलं तर ना, आनंद रामायणामध्ये हा प्रसंग किंवा हे कारण खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मतभेद असतील, हे खरंच असं आहे का हे मला नाही माहिती. पण आनंद रामायणात असं म्हटलेलं आहे की सीता मातेला वनवासाचे टोहाळे लागतात, किंवा इतके वर्ष वनवासात घालवल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांचा जन्मही त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे, आणि म्हणून मुद्दाम होऊन कारण तयार केलं जातं आणि सीतामातेला वनवासात पाठवलं जातं. कारण आता परत कोणी घरचे पाठवणार नाहीत ना, असाही एक अँगल आहे. आणि दुसरा अँगल आता हा पद्मपुराणात सापडलेला. तर सीतामाता ज्या वेळेला लंकेमध्ये असते आणि ती झाडाखाली अशोक वाटिकेमध्ये बसली असते, त्यावेळेला झाडावर एक पोपट आणि पोपटीण उडत उडत येतात. त्यांचा आपसातला संवाद चालू असतो. ते बोलत असतात की असा एक राजा आहे, राजा राम, किंवा होणार आहे असा एक राजा असणार आहे, आणि त्याची अशी अशी पत्नी असणार आहे, तिचं असं असं अपहरण होणार आहे. आणि माहिती आहे का, तो पोपट सांगत असतो पोपटिणीला की आणि माहिती आहे का, आपण इथे अशोकवनात आलेलो आहे ना, अशोक वाटिकेत आलेलो आहे ना, तर तो राक्षस रावण अशोक वाटिकेतच त्या सीतामातेला ठेवणार आहे. आणि मग ती पोपटीण प्रश्न विचारते. एक 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 प्रश्न, मी शॉर्टमध्ये गोष्ट सांगते आहे. एक 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 प्रश्न ती पोपटीण विचारत जाते आणि तो पोपट उत्तरं देत जातो. त्यामध्ये अयोध्या नगरीचं वर्णन आहे, त्यामध्ये श्रीरामांच्या गुणांचं वर्णन आहे, त्यामध्ये सीतामाता, तिचा जन्म, तिचं आयुष्य, या सगळ्याचं वर्णन आहे. आणि गोष्टीत असं म्हटलेलं आहे की खाली बसून सीतामाता ते सगळं ऐकते आणि वर या दोघांचा, पोपट पोपटिणीचा संवाद चालू आहे. ती सगळं पडताळून पाहते की सगळ्या गोष्टी हा पोपट अगदी बरोबर सांगतोय, जशा झाल्या तशाच सांगतोय. याचा अर्थ पुढे काय होणार हे सुद्धा त्या पोपटाला माहिती आहे. मग आता हे आपण जाणून घ्यायला हवं, कारण तिचं अपहरण झालेलं आहे, तिला श्रीरामांजवळ जायची इच्छा आहे, श्रीराम युद्ध करायला येतील त्यावेळेला काय परिस्थिती असेल, हे सगळं कधी होणार, हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणून ती काय करते, त्या पोपट आणि पोपटिणीला खाली बोलवते आणि त्यांना प्रश्न विचारायला लागते की त्या सीतामाताबद्दल मला सांगा ना, कोण आहे ती, किती दिवस ती इथे राहणार आहे वगैरे, असे बरेचसे प्रश्न विचारते. ते प्रश्न
विचारत असताना तिचं सीतेचं जे कुतूहल असतं ते या पोपटिणीच्या लक्षात येतं. सीतेचं श्रीरामांचं नाव घेतल्यावरती किंवा श्रीरामांबद्दल बोलल्यावरती जे सीतेचे हावभाव बदलतात ते ही पोपटीण बरोबर टिपते आणि तिच्या लक्षात येतं की ही दुसरी तिसरी कोणी नाहीच आहे मुळी. आपण आत्ता जिच्याबद्दल बोलतोय तीच ही सीता आहे. आणि ती पोपटीण अगदी सरळ डायरेक्ट विचारते की तू एवढे प्रश्न विचारतेस, हे देवी तू कोण आहेस? माझ्या मते तूच ती सीता आहेस जिच्याबद्दल आम्ही बोलतोय. हे खरं आहे ना? आता सीतेला हे मान्य करण्यावाचून पर्याय नसतो आणि ती म्हणते की हो खरं आहे. पण आता ती पोपटीण पुढचं काय झालंय हे पोपटाला विचारत नाही आणि पोपट सांगत नाही. आणि सीतेला ते जाणून घ्यायचं असतं. म्हणून सीता काय करते, त्या पोपटिणीला पकडते आणि तिला म्हणते तू माझ्याजवळच राहा. मला तुम्ही दोघं खूप आवडले आहात. तुम्ही इथेच राहा, खा प्या, मी तुम्हाला काही त्रास देणार नाही. आपण छान गप्पा मारूयात, बोलूयात. तुम्ही आनंदात इथे माझ्याजवळ राहा. आणि सीता माता काही सोडत नाहीत त्या पोपटिणीला. ती पोपटीण म्हणते सीते मी गर्भारशीण आहे ग, मला जाऊ दे. त्या ढोलीमध्ये मी अंडी देईन, तिथे माझ्या पिलांना जन्माला घालील, पालनपोषण करीन, मग मी परत येते ना. आणि तुला काय हवं आहे ते मी तुला सांगते, पण आता मला जायला हवं. ती काही ऐकत नाही. शेवटी सीतामाता म्हणते नाही तू मला आधी सांग, मगच मी तुला जाऊ देईन, तोपर्यंत काही मी तुला जाऊ देणार नाही. तो पोपट म्हणतो असं करू नकोस, आम्हाला जाऊ दे, आम्ही परत येऊ. तिला फार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात दोघं, पण सीतामाता हट्टाला पेटलेली असते. ती म्हणते मी जाऊ द्यायचीच नाही. पोपटाला म्हणते तू जा हवं तर, हिला मी जाऊ देणार नाही. कारण तिला माहीत असतं जोपर्यंत पोपटीण पोपटाला विचारणार नाही तोपर्यंत पोपट बोलणार नाहीये. ही कल्पना, आपल्या पतीच्या विरहात जगण्याची ही जी कल्पना आहे, पोपटाला जा म्हटल्याबरोबर ती पोपटीण दुःखी होते आणि त्या दुःखात तिचे प्राण जातात. तिचे प्राण गेलेले पाहून तो पोपट सुद्धा दुःखी होतो. सीतामातेला म्हणतो तुला किती समजवलं ग, माझ्या पोपटिणीचे, माझ्या सहचारिणीचे प्राण घेतलेस तू. आणि कुठल्या वेळी, ज्या वेळेला ती माझ्या बाळांना जन्म देणार होती त्यावेळेला. आणि असं म्हणून तो पोपट सीतामातेला शाप देतो. तो म्हणतो ज्या वेळेला तू गर्भारशीण असशील ना त्यावेळेला तुला सुद्धा तुझ्या पतीपासून वेगळं राहावं लागेल. आणि हे ते कारण आहे असं पद्मपुराणात सांगितलेलं आहे. आपण कुठल्याही कारणासाठी कुठलेही कर्म केले, त्या कर्मांची ती फळं आपल्याला मिळतातच ना. मग त्याला देव सुद्धा चुकलेला नाहीये, नाही का? या गोष्टीतून मला तरी हेच लक्षात आलं. ही गोष्ट तुम्ही आधी ऐकली होती का? कशी वाटली? अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन मी आता अनादि अनंतमध्ये यायचं ठरवलंय. झालं काय होतं, अनादि अनंत हा चॅनल फक्त नर्मदा परिक्रमा आणि भगवद्गीता इतकाच राहिला होता. आणि मी जे वाचते, मी जे बोलते, मी जे ऐकते ते शेअर करण्यासाठी वावच मिळत नव्हता. शिवाय
मी मूळ मराठी भाषिक, पण हा चॅनल हिंदीमधनं मी सांगत होते, कारण याचा मुख्य उद्देश हा नर्मदा परिक्रमेचे अनुभव माझ्या इथल्या मध्य प्रदेशातल्या लोकांसाठी सांगावे हा होता. पण आता ठरवलं आहे अगदी मनमोकळं बोलायचं. जे आपण वाचतो, जे आपण ऐकतो, ते सगळं सांगायचं. त्याला विषयाचं बंधन ठेवायचं नाही, भाषेचं बंधनसुद्धा ठेवायचं नाही. आज वाटतंय मराठीत तर मराठीत, उद्या वाटतंय हिंदीत तर हिंदीत, काय हरकत आहे? कल्पना कशी वाटते आणि गोष्ट कशी वाटली, आवडली ना? तर घेऊन येऊ अशा गोष्टी अजून, कारण खूप वाचनात येत असतात गोष्टी. चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये एखादी सुंदर गोष्ट आणि वेगळी गोष्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करते. जय श्रीराम.